तर राज्यात निकृष्ट दर्जाचं बियाणं देणाऱ्या कंपनीवरती थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। अकोला आणि अमरावती या ठिकाणी सोयाबीन बियाणं कंपन्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। उगवण चाचणीमध्ये नापास झालेल्या कंपन्यांचे बियाणे हे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा गंभीर आरोप होता। अकोला जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, जालना, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन उगवलं नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्या। सोयाबीन पेरणी करून सुद्धा 2 आठवडे उलटले, पण तरी सुद्धा साधा अंकुर सुद्धा फुटला नाही। ही परिस्थिती आहे। तर सोयाबीन बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आणि त्यानंतर प्राथमिक अहवालानुसार बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचं अहवालातून समोर आलेलं आहे। अखेर अकोल्यामध्ये सिटी कोतवाली आणि MIDC पोलीस ठाण्यात बूस्टर आणि रवी सीड्स बियाणे कंपन्यांवरती गुन्हे दाखल झाले। अकोला जिल्ह्यात बियाणे उगवण संदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 995 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। यामध्ये रवी सीड्स या कंपनीच्या एकूण 310 तक्रारी आहेत आणि बूस्टर प्लांट जेनेटिक्सच्या 191 तक्रारी होत्या आणि यांचे प्रयोगशाळेमध्ये नमुने मोठ्या प्रमाणावर अप्रमाणित आलेले असल्या कारणाने यांच्यावर आज आपण सिटी कोतवाली आणि MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे।